गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आपण थांबलो होतो या ठिकाणी. काल रात्री आपण मालवणला थांबलो होतो. मालवणवरनं आता आज आपल्याला गोव्यात एंट्री मारायची. काल थोडासा शॉर्ट झाला, त्याच्यामुळं जमलं नाही गोव्यात एंट्री मारायला. त्याच्यामुळं आपण मालवणला अलीकडेच थांबलो. माझे 4 तास असेच वाया गेले. मी सांगेलच नंतर कशामुळे वाया गेले, काय गेले. तर आता जाऊ द्या, चला काल रात्रीवरच सोडून द्या. आजचा नवीन दिवस, नवीन सुरुवात. काल रात्रीच्या किस्स्यांमध्ये किस्से आहेत. काल दुपारच्या टायमिंगला एक विषय झाला. गाडी चालवत असताना मागे लक्ष नाही केलं, हेल्मेट, एका कानात हेडफोन, मागं बॅग कधी पडली काहीच कळलं नाही. खाण्याची बॅग सुद्धा खालनं पूर्ण फाटली. मम्मीनी जेवाय दिलेलं सगळं ओके आहे, ते कुठं गेलं नाही. पण ज्या बॅगमध्ये माझे चार्जर वगैरे होते तीच बॅग पडली. तर चार्जर वगैरे काल रात्री मी विकत घेतले सगळं. काम तर चालू झालं, काम काय बंद नाही होणार. पण ते येतच ना, थोडं लफडे असतात. आता लाख लफड्यांमध्ये आपण चाललो तर आहेच. बघू आता नियोजन आजचं नियोजन आता जास्त काय नाहीये. आज जास्त फिरल नाही फिरल गॅरंटी 50-50. गोव्यात तर एंट्री मारणार आहे. गोव्यात काय एक्सप्लोर करण्यासारखे मंदिरं वगैरे तर आपल्याला शोधावे लागतील ओल्ड गोव्यात. नॉर्थ गोव्यात तर नाहीच काही. नॉर्थ गोव्यात बीचेस वगैरे आहेत, त्याच्यामुळं ते काय एक्सप्लोर करण्यात अर्थ नाही. तर आपण साऊथ गोव्यात जाऊ, तिथं बघू. साऊथ गोव्यातच आजचा स्टे असेल आपला. ओल्ड गोव्यात आहेत, चर्च वगैरे आहेत भरपूर. आत्ताच आकाशचा फोन आला होता, त्यांनी दिल्यात काय काय आयडिया नवीन आज. साऊथ गोव्या ओल्ड गोव्यातले लोकेशन्स पाठवून देतोय. त्या ठिकाणी जाय म्हणतोय. बघू कसं काय होतंय. हा शब्द जास्त आहे माझा, पण आता करणार काय. बघावं तर लागणारच आहे. पुढं काय होणार आहे आपल्यासोबत, आपल्याला चांगलं काय बघायला भेटतंय की कसं काय घडतंय आपल्या संग आहे. भरपूर आहे काय काय. एक गाव आलं मापन. लाल परी, कोकणकरांची वारकरी. मस्त वाटलं ना. कोकणकरांचा जीव गुंतलेला आहे ह्या लालपरीत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा, काल आपण गाडीवर नाव टाकून घेतलं आपल्या चॅनलचं. तर काल बँकेचा सर्व्हर डाऊन होता, तिथले ATM बंद होते त्या गावातले, त्याच्यामुळं थोडं लफडं झालं.
तर त्या मुलांनी मला एकच शब्द सांगितला की दादा तू जा, नंतर तुझं ऑनलाईन चालू झाले की पाठवून दे. तर मी त्याला पाठवून दिले पैसे आत्ता सकाळी. काल तर काय पाठवणं झालं नाही, काल मी माझ्या टेन्शनमध्ये होतो. सकाळी त्याला पैसे पाठवून दिले म्हटलं. पण कालच मी त्याच्याबद्दल बोललो होतो, पण ते काय म्हणतात ना, बॅकअप गेल्यामुळं काहीच करता नाही आलं. तर आज त्याचा बॅकअप वगैरे सोडा, पण आपण आहोतच ना सांगायला. आपल्या मनात आहे ना बॅकअप, डोक्यात आहे, मनात आहे. हे महापणगाव झाले विषय भरपूर. काल ते असतं एखादा दिवस सोन्यासारखा, तर एखादा दिवस इकडून प्रॉफिट तर इकडून लॉसेस. काल विषय झाले, विषय तिथंच सोडून दिले आणि पुढच्या वाटचालीला आपण निघालो. निघावंच लागणार आहे पुढच्या वाटचालीला. आता गाव पास करून आलोय आपण बाहेर. इथून आता पणजी फक्त 75 किलोमीटर राहिलंय. तर तिथं काय, आता आपण सागरेश्वर बीचच्या जवळ आहे. सीनरी जबरदस्त आहे. सर्व जिथं जाईन तिथं नारळाची झाडं, आंब्याची झाडं कालच्या व्हिडिओ मध्ये डिलीट झाले. नाहीतर देवगडचा आंबा काल होता, व्हिडिओ मध्ये तरी होता. आपण वेंगुर्ल्यात आलोय. वेंगुर्ला इथंच आपल्याला चहा नाश्ता काहीतरी करावा लागणार आहे. कुठं तरी थांबू, काहीतरी नाश्ता करू. नाश्ता सोडावा, आपला आपला चिवडा जरी खाल्ला तरी लय झालं. मच्छी बाजार भरलाय, मच्छी बाजार. वेंगुर्ल्यातला मच्छी बाजार आहे हा, वेंगुर्ल्यातला. मच्छी बाजार मध्ये या कलिंगडवाला काय करतोय? काकू नाश्त्याला आहे? हा हा. जेवण कधी तुम्ही वेंगुर्ला साईडला कधी आला तर या काकूंच्या हातचं जेवण एकदा जेवून बघा. तर आपण आता जेवण वगैरे एकदम फुल टाईट करून इथनं निघालोय. आता पुढचं लोकेशन का अपडेट असतील. पणजी आपल्याला 60 किलोमीटरवर आहे इथून. म्हणजे गोवा बॉर्डर कमीत कमी आपल्याला एक 20-25 किलोमीटरवर गोवा बॉर्डर असेल. बघूयात. कारण की आपण चाललोय फिरत फिरत, त्याच्यामुळं काय फिक्स लोकेशन नाही आहे आपल्याकडं की आपल्याला इथंच जायचं आहे म्हणून. तर फक्त एवढंच आहे की आज गोव्यात एंट्री करायची, साऊथ गोव्यात जायचं आपल्याला. ओल्ड गोवा फिरून आपण साऊथ गोव्यात जाऊ.
साऊथ गोव्यात आपण काय बघायला भेटतं तिथल्या तिथं बघू आणि उद्या सकाळी तिथून पुढचं लोकेशन स्टार्ट. आंब्याची झाडं लई आहेत इथं. इथं एखादा काढावं म्हणतोय पण परत कोणतरी शिव्या घालन म्हणून मी काढायला गेलोय. पण तरी कुणाला तरी विचारून घेऊ आपण आंबे एक दोन खायला. आपण आरवली गावात पोचलोय आता. शिरोडा गाव. बायलो मागे एका काकांना विचारलं फेरी बोट चालू आहे का, तर ते म्हटलं चालू आहे बिंदास. तर आपण चाललो फेरी बोट कडे, बघू कसं काय आहे. आता लवकरच आपण गोव्यात एंट्री मारतोय. एक 2 मिनिटाच्या अंतरावर गोव्याची बॉर्डर आहे. कोणतं तरी गाव, आता हे रेडी गाव आहे. रेडी गाव पास केलं की तारखोल म्हणून गाव आहे. तारखोल गाव आता गेलं म्हणजे गोव्यात आलं. म्हणजे समुद्राच्या थोडासा अलीकडचा पार्ट पण गोव्यात आहे, एवढं तरी कळलं. कारण की भरपूर जण म्हणतात की भाऊ आरंबोलच्या पलीकडेच गोवा आहे, आरंबोलच्या पलीकडेच गोवा आहे. भाऊ आरंबोलच्या पलीकडनं नाही गोवा, तर आरंबोलच्या अलीकडून गोवा स्टार्ट होतोय. आरंबोलच्या अलीकडच म्हणजे समुद्राच्या अलीकड पण एक आहे छोटंसं गाव जे गोव्यात येतंय. म्हणजे गोव्याकडनं जायला यायला एंट्री ही फेरी बोटची आहे. तर आज आपण पण फेरी बोटने जाणार आहे. बघूच आता कसं आहे, माझ्यापाशी येते ते बघू. कारण की मी पूर्ण कोकण फिरलो, पण फेरी बोटच्या साईडला जायला मला चान्स नाही भेटला, नाही तर मी गेलो नाही. तर एक तरी फेरी बोट करायची म्हणून पहिली फेरी बोट आपण गोव्यात एंट्री करायलाच करतोय. बघू आता किती मजा येते आपल्याला.